गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण पॅरासिम्पॅथोलायटिक्स ड्रगचा राहिलेला पार्ट डिस्कस करणार आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स म्हणजे काय, त्यात कोणते ड्रग्स येऊ शकतात आणि कोणत्या फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट्स हे ड्रग दाखवू शकतात हे आपण बघितलेलं आहे. तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स, these are the drugs which inhibit the action of parasympathetic nervous system. असं त्याचा मिनिंग आहे पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स. आयडियली हे ड्रग्स मध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमच्या ऍक्शन मस्कुरेनिक रिसेप्टरवर ब्लॉक करणारे ड्रग पण आले पाहिजे आणि निकोटिनिक रिसेप्टरवर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचे ऍक्शन ब्लॉक करणारे ड्रग पण आले पाहिजे. परंतु आपण बघितलं होतं की पॅरासिम्पॅथोलायटिक मध्ये आपण फक्त असेच ड्रग्स, म्हणजे ह्या ग्रुपमध्ये असेच ड्रग इन्क्लूड आहेत जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जो न्यूरोट्रान्समीटर रिलीज होता ऍसिटिल्कोलीन, त्याची ऍक्शन मस्क्युरेनिक रिसेप्टरवर ब्लॉक करणारे ड्रग. आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगला आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज असंही म्हणतो आणि अँटी मस्क्युरेनिक ड्रग्ज असंही म्हणतो. आपण बघितलं होतं जे ड्रग्स ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन एनएम रिसेप्टरवर होऊ देत नाही, जे ड्रग एनएम रिसेप्टर ब्लॉक करून ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन एनएम रिसेप्टरवर होऊ देत नाही, त्या ड्रगला आपण न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स असं म्हणतो. आणि जे ड्रग ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन एनएन रिसेप्टरवर ब्लॉक करतात त्यांना गँग्लियन ब्लॉकर्स असं नाव दिलेलं आहे. तर कन्व्हेन्शनली दिस पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग हे ड्रग मध्ये जे ड्रग ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन मस्क्युरेनिक रिसेप्टरवर होऊ देत नाही, म्हणजे जे ड्रग मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतात असे ड्रग येतात. म्हणून अँटीकोलिनर्जिक ड्रगला आपण अँटी मस्क्युरेनिक ड्रग असंही म्हणतो. आणि आपण पाहिलेलं होतं ॲट्रोपिन इज द प्रोटोटाइप ऑफ दिस ग्रुप अँटीकोलिनर्जिक्स मध्ये. आणि त्यानंतर खूप सारे ड्रग्स सेमी सिंथेटिक सिंथेटिक मार्केटमध्ये आले. तर त्या सर्व बाकीच्या ड्रगला ॲट्रोपिन सबस्टिट्यूट्स असं म्हणतात. म्हणजे ॲट्रोपिन सबस्टिट्यूट वर जर क्वेश्चन आला तर अँटीकोलिनर्जिक ड्रगच लिहायचे ॲट्रोपिन सोडून. तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स, अँटीकोलिनर्जिक ड्रग, अँटी मस्क्युरेनिक ड्रग आणि ॲट्रोपिन सबस्टिट्यूट सगळ्यांचा आन्सर हे सेम असणार आहे. आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स काय काय ह्या ड्रगच्या होऊ शकतात ते आपण डिस्कस केलं होतं आणि आपण कम्पेअर केलं होतं पॅरासिम्पॅथो मायमेटिक ऍक्शन्स आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ऍक्शन पर्टिक्युलर ऑर्गन्सवर काय काय होऊ शकतात. तर लास्टला आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं, परंतु त्याचं रेकॉर्डिंग होऊ शकलं नव्हतं. जोपर्यंत पार्ट रेकॉर्ड झालेला आहे त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवलेलं आहे. तर क्लासिफिकेशन जे डिस्कस केलं होतं मागील लेक्चरमध्ये या पॅरासिम्पॅथोलायटिक किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रगचं, ते क्लासिफिकेशन अनफॉर्च्युनेटली रेकॉर्ड झालं नाही. तर ते क्लासिफिकेशन परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला लॉंग क्वेश्चन मध्ये क्लासिफाय अँटीकोलिनर्जिक ड्रग, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट असा क्वेश्चन येऊ शकतो 7.5 मार्कला. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला येणार नाहीत, परंतु युजेस लक्षात येण्यासाठी फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन कशा असू शकतात त्याचं नॉलेज जर असेल तर ते महत्वाचं आहे. आणि इंडिव्हिज्युअल ड्रग्स वरही तुम्हाला क्वेश्चन येणार नाही यातल्या. जसं मी पॅरासिम्पॅथोमायमेटिक मध्ये सांगितलं होतं फायझोस्टिग्मिन निओस्टिग्मिनचा डिफरन्स येतो, असं यामध्ये असा डिफरन्स कशावर येणार नाही. ठीक आहे, एक मिनिट हा. तर इंडिव्हिज्युअल ड्रग्स फक्त आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहोत. तर आपण बघितलं होतं की कशावर हे क्लासिफिकेशन बेस आहे, तर सोर्सवर डिपेंड आहे. देर आर सम नॅचरल अँटीकोलिनर्जिक ड्रग, सम आर सेमी सिंथेटिक अँड सम आर सिंथेटिक. हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर 3 ग्रुप आहेत, नॅचरल, सेमी सिंथेटिक आणि तिसरा जो ग्रुप आहे सिंथेटिक. ओके, आणि
सिंथेटिक मध्ये परत 4 ग्रुप पडतात डिपेंडिंग ऑन द प्रिडॉमिनंट ऍक्शन. सिंथेटिक मध्ये कोणकोणते 4 ग्रुप आहे? त्यामध्ये आपण बघितलं होतं की जे अँटी सिक्रिटरी, अँटी स्पाझमोटिक म्हणून यूज करतात. ओके, असा एक ग्रुप आहे. काही सिंथेटिक कंपाऊंड मिड्रेटिक म्हणून यूज करतात, असा एक ग्रुप आहे. काही सिंथेटिक कंपाऊंड सिलेक्टिव्हली ब्लॅडरवर ऍक्ट होतात, त्याला आपण वसाइको सिलेक्टिव्ह ड्रग्ज असं म्हणतो. आणि सिंथेटिक मध्ये चौथा ग्रुप जो ब्लड ब्रेन बॅरियर मेनली क्रॉस चांगल्या प्रकारे करतो आणि ब्रेन मध्ये जास्त त्याची ऍक्शन येते, लाइपोफिलिक सबस्टन्स आहेत ते, आणि ते मेनली पार्किन्सोनिझम मध्ये यूज होतात, म्हणून त्यांना अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग असंही म्हणतात. तर सिंथेटिक कंपाऊंड्स परत 4 मध्ये डिवाइड होतात प्रिडॉमिनंट ऍक्शन नुसार: अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक कंपाऊंड, मिड्रेटिक, ब्लॅडरवर सिलेक्टिव्हली ऍक्ट होणारे व्हासायको सिलेक्टिव्ह, आणि ब्रेन मध्ये जाऊन ब्रेन मध्ये ऍक्शन जास्त करणारे पेरिफेरल ऍक्शन पेक्षा अशा ड्रग जे आपण पार्किन्सोनिझम मध्ये मेनली यूज करतो, ते अँटीकोलिनर्जिक ड्रगला आपण अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग असं म्हणतो. तर हे झालं स्केलेटन आपण क्लासिफिकेशनचं. याच्यात आता तुम्हाला ड्रग लक्षात ठेवायचं. तर स्केलेटन मध्ये काय की डिपेंडिंग ऑन सोर्स, नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक असे 3 प्रकार पडतात. आणि सिंथेटिकचे परत 4 उपप्रकार पडतात डिपेंडिंग ऑन द प्रिडॉमिनंट ऍक्शन: अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक, मिड्रेटिक, व्हासायको सिलेक्टिव्ह, अँटी पार्किन्सोनिक. नॅचरल मध्ये 2 ड्रग आपण डिस्कस केलेले आहे. एक आहे ऍट्रोपिन, तो ऍट्रोपिन बेलाडोना, तो ॲट्रोपिन नावाचा जो ड्रग आहे तो धतुरा किंवा बेलाडोना ह्या प्लांट पासून डिराईव्ह होतं. आणि दुसरा आहे हायोसिन. हायोसिनला दुसरं नाव आहे स्कोपेलामाइन. म्हणजे असा ड्रग आहे की त्याला 2 नॉन प्रोप्रायटरी नेम आहेत. ओके, हायोसिन म्हणजे स्कोपेलामाइन. तर हे 2 नॅचरल कंपाऊंड आहे. सेमी सिंथेटिक मध्ये 4 ड्रग आहेत, ते नॅचरल कंपाऊंडचं मॉडिफिकेशन आहे. सेमी सिंथेटिक कंपाऊंड्स प्रिपेअर्ड बाय मॉडिफाईंग नॅचरल कंपाऊंड्स. मग ॲट्रोपिनचं मॉडिफिकेशन होऊन ॲट्रोपिन मिथोनायट्रेट ऑप्टेन झाला आहे, होम ॲट्रोपिन आलेला आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइड आहे, टायोट्रोपियम ब्रोमाइड आहे. इप्राट्रोपियम आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये यूज करतात, हे आपण डिस्कस केलेलं होतं. आणि हायोसिनचं मॉडिफिकेशन करून हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड सेमी सिंथेटिक कंपाऊंड डिराईव्ह केलेला आहे. बस्कोपॅन हे पॉप्युलर ब्रँड नेम तुम्हाला त्याचं माहित आहे, आणि आपण अँटी स्पाझमोटिक म्हणून ते हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड बस्कोपॅन इंजेक्शन यूज करतो. तर सेमी सिंथेटिक मध्ये 4 येतात, ते मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे ड्रग: ॲट्रोपिन मिथोनायट्रेट, होम ॲट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड अँड हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. आता सिंथेटिक मध्ये अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक मध्ये खूप सारे ड्रग आहेत, आणि डिपेंडिंग ऑन देअर केमिकल स्ट्रक्चर ते 2 ग्रुप मध्ये डिव्हाइड झालेले आहे. एक आहे क्वाटर्नरी कंपाऊंड आणि दुसरा ग्रुप जो आहे तो आहे टर्शरी कंपाऊंड. क्वाटर्नरी कंपाऊंडचं निमोनिक मी तुमच्याशी सांगितलं होतं डिस्कस करताना: पीओपी ऑफ सिलिंग इज गुड. याच्यावरून क्वाटर्नरी कंपाऊंड लक्षात राहतात. त्यामध्ये प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम, पायपेनझेलेट, मिथिल ब्रोमाइड, सीवरून क्लिडिनियम किंवा सायमेट्रोपियम ब्रोमाइड, आय वरून आयसोप्रोपॅमाइड, जी वरून ग्लायकोपायरोलेट, हे क्वाटर्नरी कंपाऊंड आहेत. त्यातले 3-4 नावं जरी लक्षात ठेवले तरी चालेल, सगळेच लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. मागच्या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस केलं ते सर्व क्लासिफिकेशन परत एकदा आपण पाहतोय. टर्शरी कंपाऊंडचं निमोनिक आपण पाहिलं होतं पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. त्यामध्ये ड्रग आहेत पायरेन्झिपाईन. आता इथं पायरेन्झिपाईन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्वाटर्नरी मध्ये पण 2 पी आहे, ओके, प्रोपॅन्थेलिन आणि पायपेनझोलेट मिथिल ब्रोमाइड. तर इथला
टर्शरी मधला पी पायरेन्झिपाइन आहे, व्ही म्हणजे व्हॅलिथामेथ आणि डी म्हणजे डायसायक्लोमाइन. डायसायक्लोमाइन सर्वांना माहीतच आहे, सायक्लोपाम मध्ये डायसायक्लोमाइन नावाचं ड्रग असतं. तर हे टर्शरी कंपाऊंड आहे. मिड्रॅटिकचं निमोनिक आपण सिटी स्कॅन पाहिलं होतं. सी वरून सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकामाइड हे मिड्रॅटिक सिंथेटिक मध्ये आहेत. वसायको सिलेक्टिव्ह अँटीकोलिनर्जिक ड्रग किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग लक्षात ठेवताना आपण निमोनिक डिस्कस केलं होतं सॉफ्ट ब्लॅडर. ओके, तर एस फॉर सोलिफेनासिन, ओ फॉर ऑक्सिब्युटिनिन, एफ फॉर फ्लेओक्झेट, टी फॉर टोल्टेरोडिन आणि ब्लॅडर डर फॉर डरफेनासिन. स्पेलिंग फक्त DAR आहे, DER च्या ऐवजी डेरिफेनासिन म्हणू शकतो आपण किंवा डॅरिफेनासिन. तर सोलिफेनासिन आणि डेरिफेनासिन ते दोन भाऊ भाऊ आहे असं म्हणू शकतो. तर हे सगळे व्हसायको सिलेक्टिव्ह अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. म्हणजे ब्लॅडर रिलेटेड कंडिशन मध्ये जिथं आपल्याला युरिनचं रिटेन्शन झालं पाहिजे, ओके, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असेल तर याच्यामध्ये आपण हे ड्रग यूज करतो. व्हसायको सिलेक्टिव्ह ते स्पेशली ब्लॅडरवर ऍक्ट होऊन युरिनरी रिटेन्शन होण्यास मदत करतात. आणि जे ड्रग ब्रेनमध्ये जाऊन ब्रेनमध्ये अँटीकोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि त्यामुळं पार्किन्सोनिझम मध्ये बेनिफिशियल इफेक्ट घडून येतो. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ब्लड प्रेशर निमोनिक. बी वरून दोन ड्रग आहे, बेन्झहेक्झॉल बायपिरिडिन. पी वरून आहे प्रोसायक्लोडिन. बेन्झहेक्झॉल, बायपिरिडिन आणि प्रोसायक्लिडिन. बेन्झहेक्झॉलला अजून एक नाव आहे ट्रायहेक्झिफेनिडिल. तर बेन्झहेक्झॉल, बायपिरिडिन आणि प्रोसायक्लिडिन हे अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. तर हे क्लासिफिकेशन मी परत एकदा तुमच्याशी डिस्कस केलंय डिटेलमध्ये. लक्षात आलंय का क्लासिफिकेशन? खूप सारे ड्रग आहे, थोड्या अवघड आहे. पण निमोनिक सांगितल्यामुळे थोडं सोपं झालंय. यातले काही ड्रग तुम्हाला माहित आहे, खूप सारे ड्रग तुम्हाला माहित नसतील, पण तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. जर क्लासिफिकेशन आलं तर ऍटलिस्ट 70% ड्रग तर यातले आले पाहिजे तुमच्या क्लासिफिकेशन मध्ये. पाठ केले तर सगळे पण तुम्ही लिहू शकतात, काही अवघड नाही. निमोनिकच्या माध्यमातून तुम्हाला नंतर काही दिवस 3-4 वेळा जर वाचलं तर ते पाठ पण होणार आहे. असं काही डिफिकल्ट नाहीये, ठीक आहे. फक्त तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर कळलं की क्लासिफिकेशन मध्ये नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक ग्रुप आहे आणि सिंथेटिकचे 4 प्रकार आहेत. ते जर कळलं तर मग तुम्ही त्यात आठवून आठवून काहीतरी ड्रग्स लिहू शकतात. तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगलाच अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणतात, त्यालाच अँटी मस्कुरेनिक ड्रग म्हणतात, त्यालाच आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट म्हणू शकतो जर ॲट्रोपिन काढून बाकीच्यांचा विचार केला तर. लक्षात आलंय क्लासिफिकेशन? हो सर. ओके, ठीक आहे. आता क्लासिफिकेशन नंतर काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे ह्या ड्रगची? तर दीज ड्रग्स ब्लॉक मस्क्युरेनिक रिसेप्टर. दीज ड्रग ब्लॉक muscarinic receptors so that action of acetylcholine through muscarinic receptor will not occur. त्यांना आपण मस्क्युरेनिक अँटागोनिस्ट असंही म्हणतो. ओके, अँड दिस ड्रग कॉम्पिटिव्हली ब्लॉक मस्क्युरेनिक रिसेप्टर. म्हणजे जिथं ऍसिटिल कोलिन बाइंड होतो तिथंच हे ड्रग जाऊन बाइंड होतात. कॉम्पिटिटिव्हली ऍसिटिल कोलिनचं बाइंडिंग इनहिबिट करतात. तर हे कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर आहेत, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर आहे. तर कोणते रिसेप्टर ब्लॉक करून हे ड्रग ऍक्ट होतात? तर त्याचे आन्सर काय आहे? मस्क्युरेनिक रिसेप्टर. तर मेजॉरिटी ड्रग्स हे सगळे मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक, म्हणजे सगळेच ड्रग मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतात. ऍडिशनल काही ऍक्शन असेल तर ते आपण पाहणार आहे, पण सगळे ड्रग मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. तर हे अँटी मस्क्युरेनिक ड्रग अँड दे इनहिबिट मस्क्युरेनिक रिसेप्टर बाय कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. ओके, तर मेकॅनिझम लक्षात आली तुमच्या एक लाईन मध्ये? येस सर. येस आता सर. येस सर. आता हे ड्रग काय ऍक्शन दाखवतील हे मी मागच्या लेक्चर मध्ये तुमच्याशी डिस्कस केलं होतं. ओव्हरऑल मी तुमच्याशी हार्टवरची ऍक्शन डिस्कस केली होती, ब्लड वेसल्स वरच्या ऍक्शन बघितल्या होत्या, ग्लँड्स वरच्या ऍक्शन बघितल्या होत्या, स्मूथ मसल आणि आय रिलेटेड ऍक्शन्स आपण डिस्कस केल्या होत्या. ठीक आहे, त्या तुम्हाला रिपीट होणार आहे, तुम्हाला त्या सोप्या जातील. फक्त आता काही ऍक्शन अशा आहेत की त्या आपण त्यावेळेस डिस्कस नव्हत्या केल्या. समजा ब्रेनशी रिलेटेड ऍक्शन आहे CNS, तर ते तुम्हाला आता तेवढा तो पार्ट आहे तो व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, ब्रेनशी रिलेटेड काय ऍक्शन असू शकतात. ओके, तर
आपल्याला माहिती आहे ना असिटिल कोलिनची ब्रेनशी रिलेटेड काय ऍक्शन आहे. तर आपण बघितलं होतं ऍसिटिल कोलिन M1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन, ओके, M1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ऍसिटिल कोलिनचा रोल लर्निंग, मेमरी आणि मोटर फंक्शनवर आहे. तर ओव्हरऑल ऍसिटिल कोलिन तसं पाहायला गेलं तर एक्साइटरी किंवा स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे, बरोबर आहे. तर ऍट्रोपिनचा इफेक्ट कसा काय आला पाहिजे? जर ऍसिटिल कोलिनचा स्टिम्युलेटरी असेल तर ऍट्रोपिनचा काय पाहिजे? इनहिबिटरी पाहिजे, बरोबर ना. तर याच्यामध्ये काय आहे, एक्सेप्शन तुम्हाला सीएनएस रिलेटेड ऍक्शनला लक्षात ठेवायचंय. तर सीएनएस रिलेटेड ऍक्शन थोड्या जे आहेत ते आपण पहिले जाणून घेऊया. बाकीचे ऍक्शन आपल्याला झालेले आहेत डिटेलमध्ये, तरी पण त्या सगळ्या परत रिपीट होणार आहे ऍट्रोपिन मध्ये. तर ऍट्रोपिन इज द प्रोटोटाइप. ओके. आता सोर्स आणि केमिस्ट्री तुम्हाला कोणी विचारणार नाही, तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं की ऍट्रोपिन जो आहे तो ऍट्रोपा बेलाडोना किंवा धतुरा स्ट्रॅमोनियम प्लांट पासून डिराईव्ह होतं. मी त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की ऍट्रोपिन पॉइझनिंग असेल, बेलाडोना पॉइझनिंग असेल किंवा धतुरा पॉइझनिंग असेल तर ड्रग ऑफ चॉईस काय आहे त्याचं? ऍट्रोपिन पॉइझनिंग किंवा बेलाडोना पॉइझनिंग किंवा धतुरा पॉइझनिंगचं ड्रग ऑफ चॉईस काय? ॲट्रोपिन. नाही नाही, ऍट्रोपिन पॉइझनिंग जर असेल, एखाद्या पेशंटला ऍट्रोपिन जास्त घेतलेलं आहे किंवा बेलाडोना प्लांट जास्त त्याने कंझ्युम केला आहे किंवा धतुरा घेतलेला आहे, धतुरा प्लांट खाल्ला त्याने किंवा त्याच्या एक्सपोजर मध्ये आला तर ती पॉइझनिंग झाली. तर ऍट्रोपिनचे ऍक्शन रिव्हर्स करण्यासाठी तुम्ही कोणता ड्रग यूज करणार? ऑलरेडी आपलं झालंय ते. ऍट्रोपिन काय आहे? पॅरासिम्पॅथोलायटिक आहे ना. पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग. कोणता देणार त्यात? आपण बघितलं होतं जो ब्रेन म्हणजे त्यात अँटीकोलिनिस्टरेज ड्रग आपण असा देतो जो ब्रेन मध्ये पण जातो आणि पेरिफेरली पण ऍक्ट होतो. कोणता अँटीकोलिनिस्टरेज ड्रग तुम्हाला माहिती आहेत? Yes, physostigmine is the drug of choice in atropine poisoning or belladonna poisoning or datura poisoning. लक्षात आलं? Physostigmine. Okay? ठीक आहे. ओके. हायोसिन इज ऑप्टेन फ्रॉम हायोसायमस नायगर प्लांट. आता हे कोणीही एक्झाम मध्ये विचारणार नाही. थोडक्यात ऍट्रोपिन आणि हायोसिन नॅचरल कंपाऊंड आहेत. सेमी सिंथेटिक कंपाऊंड हे नॅचरलचे मॉडिफिकेशन आहे आणि सिंथेटिक आपण लॅबोरेटरी मध्ये यूज करतो, प्रिपेअर करतो. त्यातले काही क्वाटर्नरी आहे, काही टर्शरी आहेत. ओके. आता फार्मेकोकायनेटिक्स पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, जस्ट आपण बघूया काय काय आहे. ऍब्सॉर्प्शन जे नॅचरल अल्कोलॉइड्स आहेत म्हणजे ऍट्रोपिन, हायोसिन आणि मोस्ट टर्शरी कंपाऊंड जे आहेत ते वेल ऍब्सॉर्ब होतात गटमधून आणि कंजक्टायवल मेम्ब्रेन मधून, कारण ते लिपिड सोल्युबल असतात. ट्रान्सडर्मल रूटने अवेलेबल असणारा ड्रग हायोसिन आहे. त्याला स्कोपेलामाइन म्हणतात, पण काही कंट्रीमध्ये ते अवेलेबल आहे. इंडियामध्ये तुम्ही पाहिलंय ट्रान्सडर्मल पॅच मध्ये हायोसिन पाहिलाय? हो. ट्रान्सडर्मल रूटने हायोसिनचा यूज पाहिलाय? कारण बुक्स मध्ये केडी त्रिपाठीत मेन्शन केलंय की इंडियात अवेलेबल नाही. ते आता खूप वर्षापासून तेच म्हणताय, परंतु आता अवेलेबल झाला का नाही माहित नाही. पण काही कंट्रीमध्ये हायोसिन म्हणजे मोशन सिकनेस मध्ये ट्रान्सडर्मल रूटने हायोसिन दिलाय का तुम्ही? मोशन सिकनेस प्रिव्हेंट करण्यासाठी कोणता ड्रग देता तुम्ही? म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस वॉमिटिंग होऊ नये म्हणून पेशंटने ड्रग. प्रोमिथाझाईन. ओके, व्हेरी गुड. प्रोमिथॅझिन ना. हा सर. तर प्रोमिथॅझिन ॲवोमाइन टॅबलेट पॉप्युलर आहे इंडियामध्ये, 25 mg आपण देतो, बरोबर. तर प्रोमिथॅझिन आहे. तसं हायोसिन पण यूज होतं. हायोसिन ओरली आपण दिला तरी इफेक्टिव्ह आहे. आणि ट्रान्सडर्मल रूट काही ट्रान्सडर्मल पॅच काही कंट्रीमध्ये अवेलेबल आहे, ते बिहाइंड द पिन्ना अप्लाय करतात 3 ते 4 तास आधी एक्सपेक्टेड स्टार्टिंग टाइम ऑफ जर्नी. तर त्याच्या आधी 4 तास देता. ओरली घ्यायचं असेल तर 1-1.5 तास आधी घेतलं तरी चालू शकतो, कारण ट्रान्सडर्मल रूटने ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असतो, म्हणून
ट्रान्सडर्मल पॅच 3 ते 4 तास आधी लावतात आणि ओरली द्यायचा ते 1 ते 2 तास आधी दिला तरी चालतो. तर काही कंट्रीमध्ये हायोसिनचा ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे. तुम्ही पाहिलाय मोशन सिकनेसला इंडियामध्ये ट्रान्सडर्मल पॅच हायोसिनचा? नाही. नाही. तर हायोसिन पेक्षा प्रोमिथाझाईन जास्त यूज होतं. काय यूज होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणारच आहे, येणारच आहे पुढे ते. कारण ॲट्रोपिन किंवा हायोसिन डिस्कस करताना तो टॉपिक CNS सेक्शन मध्ये येणार आहे. ओके. आता जे क्वाटर्नरी कंपाऊंड असतात तुम्हाला मी सांगितलेलं आहे जनरल फार्मॅकमध्ये ते लिपिड इन्सोल्युबल असतात. त्यामुळे ते पॅसिव्ह डिफ्युजनने इझिली ऍब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे त्यांचं ऍब्सॉर्प्शन स्लो असतं. पेनिट्रेशन पण ब्लड ब्रेन बॅरियर ते स्लो होतं. तर क्वाटर्नरी कंपाऊंड्स विषयी ते पॉइंट तुम्हाला जनरल फार्मॅकमध्ये ऑलरेडी झालेला आहे. ओके, ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन, आता हे जे फार्मेकोकायनेटिक ऍब्सोल्युटली एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही, फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. तर atropine and tertiary agent widely distributed in the body and in the CNS also significant level achieve with atropine and tertiary compound. Quaternary compound ची level achieve होत नाही significant. Scopolamine has more prominent CNS action than atropine. Scopolamine लाच आपण हायोसिन असं म्हणतो. म्हणजे स्कोपेलामाइनला दुसरं नाव आहे हायोसिन. स्कोपेलामाइनला दुसरं नाव काय आहे? हायोसिन. आता तुम्हाला ते पण माहित पाहिजे, हायोसिनला अजून एक नाव आहे स्कोपेलामाइन आणि ते जास्त CNS ऍक्शन दाखवतं. त्यामुळे आपण मोशन सिकनेस मध्ये जर ॲट्रोपिन आणि स्कोपेलामाइन मध्ये कोणता यूज करायचा असेल तर आपण स्कोपेलामाइन करू शकतो, त्यालाच हायोसिन म्हणतात. क्वाटर्नरी कंपाऊंड तुम्हाला मी सांगितलं पुअरली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात, त्यामुळं फ्री ऑफ CNS इफेक्ट असतात क्वाटर्नरी कंपाऊंड. ओके. मेटाबॉलिझम, atropine 50% metabolized in the liver, 50% excreted unchanged in the urine. आणि एक लक्षात घ्या की खूप साऱ्या ऑर्गन मधली ऍक्शन लवकर टर्मिनेट होते ह्या ड्रगची, परंतु आय मधली ऍक्शन ह्या ड्रगची खूप दिवस चालते. मी तुम्हाला सांगितलं की ॲट्रोपिनचं मिड्रायटिक आणि सायक्लोप्लेजिया इफेक्ट कोणतरी मला विचारलं होतं, तर अराउंड 1 वीक पर्यंत ऍक्शन राहते. ओके. तर आयचे इफेक्ट्स जे आहे ते जास्त वेळ ऍक्शन राहते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मी तुम्हाला डिस्कस केली. दिस ड्रग्स इनहिबिट मस्क्युरेनिक रिसेप्टर अँड ब्लॉक द ऍक्शन ऑफ ऍसिटिल कोलिन ऑन मस्क्युरेनिक रिसेप्टर. ओके. तर वेगवेगळ्या ऑर्गन्सवर ते ड्रग इफेक्ट दाखवतात. तर CNS, हार्ट, BP म्हणजे ब्लड प्रेशरवर काय इफेक्ट आहे, आय, स्मूथ मसल ग्लँड आणि बॉडी टेम्परेचर यावर काय काय ऍक्शन असेल आपण ते पाहणार आहोत. तर फक्त CNS ऍक्शन थोड्या समजून घ्यायच्यात. बाकीच्या ऍक्शन तुम्हाला पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगच्या ऍक्शन वरून पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगच्या ऍक्शन तुम्हीच मला सांगणार आहात. ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण त्या सगळ्या ऍक्शन डिस्कस केलेल्या आहेत. तर CNS ऍक्शन बद्दल मी तुमच्याशी पहिले डिस्कस करतोय. आता फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स एक्झाम मध्ये विचारतीलच असं नाही, परंतु फार्मॅकोलॉजिकल ऍक्शनचं नॉलेज असणं महत्वाचं आहे, कारण त्यावरून तुम्ही युजेस लक्षात ठेवू शकता, त्यावरून तुम्ही ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवू शकतात. तर CNS ऍक्शन काय आहे? तर ॲट्रोपिन आणि ॲट्रोपिन प्रोटोटाइप आहे म्हणून ॲट्रोपिनच इथं डिस्कस झालेला आहे. इनफॅक्ट ॲट्रोपिन फक्त काही गोष्टींसाठीच यूज होतो. आता खूप साऱ्या कंडिशन मध्ये ॲट्रोपिनच्या ऐवजी दुसरे ड्रग यूज करतात. तर ॲट्रोपिनचं युजेस आता मेनली कसं आहे की ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग मध्ये आपण स्टील ॲट्रोपिन यूज करतो, किंवा पेशंटला सडन ICU मध्ये पेशंटचा हार्ट रेट कमी झालेला आहे, हार्ट रेट वाढवायचा असेल तर आपण ॲट्रोपिन देतो. तो इमर्जन्सी ट्रे मध्ये ॲट्रोपिन पाहिजे, तर असे काही इंडिकेशन जे आहेत त्यात आपण ॲट्रोपिनच यूज करतो. अदरवाईज खूप सारे यूज कंडिशनसाठी आपण सबस्टिट्यूट यूज करतो. म्हणजे आता ॲब्डोमिनल पेन असेल तर आपण डायसायक्लोमाइन यूज करतो का ॲट्रोपिन? डायसायक्लोमाइन. डायसायक्लोमाइन. कारण ॲट्रोपिनचं कसं आहे, ॲट्रोपिनचं ओव्हरऑल साईड इफेक्ट जास्त आहे, मोर पॉवरफुल ऍक्शन आहे, म्हणून आपण डायसायक्लोमाइन यूज करतो. तर ॲट्रोपिनला आता अल्टरनेटिव्ह ड्रग आलेले आहे. अस्थमा. अस्थमामध्ये तुम्ही ॲट्रोपिन यूज नाही करत, पण तुम्ही इप्राट्रोपियम, टायोट्रोपियम ब्रोमाइड ऐकलं असेल, साल्ब्युटामॉल
बरोबर आपण हे देऊ शकतो, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. तर ते इनहेलेशनल रूटने आपण यूज करतो. तर अस्थमामध्ये तुम्ही ॲट्रोपिन नाही यूज करत, ठीक आहे, पण आपण इप्राट्रोपियम, टायोट्रोपियम यूज करतो. तर ॲट्रोपिन जरी आपण डिटेलमध्ये इथं डिस्कस केला तरी पण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बाकी ड्रगही यूज होतात. खूप साऱ्या कंडिशनमध्ये रिप्लेस झालेत, त्याला ॲट्रोपिनच्या ऐवजी हे ड्रग यूज केले जातात. परंतु प्रोटोटाइप मध्ये काय केलेलं असतं, जो पहिला ड्रग डिस्कवर्ड झाला आहे त्याचंच एक्सप्लेनेशन फार्मॅकच्या बुकमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपण ॲट्रोपिनच आपण सगळ्या ऍक्शन्स ॲट्रोपिनशी रिलेटेडच पाहणार आहोत. आणि मग बाकीच्यांना ते अप्लाय होता, कारण ॲट्रोपिन सारखेच ते बाकीचे ड्रग ऍक्ट होणार आहे, फक्त काही फरक असणार आहे. तो फरक पण जाणून घेणार आहे. समजा आता ॲट्रोपिन आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइड आहे, दोघात काय फरक आहे, का आपण इप्राट्रोपियम ब्रोमाइड प्रेफर करतो ॲट्रोपिनच्या ऐवजी, ते पण आपण पाहणार आहे. लक्षात आलं? तर तुम्हाला ॲट्रोपिन सबस्टिट्यूट जे आहेत त्यांचं नॉलेज ब्रीफ मध्ये असणं गरजेचं आहे, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये त्यांचा यूज पण आहे. ओके, तर सीएनएस ऍक्शन आपण पहिले पाहणार आहोत. तर ॲट्रोपिन आणि हायोसिन यापैकी ॲट्रोपिनचा जर विचार केला तर हे पॅराडॉक्सिकल इफेक्ट आहे. ॲट्रोपिनला ओव्हरऑल स्टिम्युलंट ऍक्शन येते, एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही. आणि हायोसिनचा विचार केला तर लो डोसला हायोसिन सीएनएस डिप्रेसंट ऍक्शन दाखवतं आणि हाय डोसला सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन दाखवतं. तर हायोसिन has CNS depressant action at low dose, and at high dose both atropine and hyoscine produce CNS stimulation. तर ॲट्रोपिनला ओव्हरऑल सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन आहे, हायोसिनला लो डोसला सीएनएस डिप्रेसंट आहे आणि हाय डोसला सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन आहे. तर आता दोन्ही अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, तर मग दोघात असा फरक काय, तर त्याचं एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये हे इफेक्ट ऑब्झर्व झालेत, त्याचं एक्सप्लेनेशन नाहीये. तर ॲट्रोपिन काही सेंटर ब्रेन मधले स्टिम्युलेट करतं, व्हॅगल सेंटर स्टिम्युलेट करतं, व्हॅगल सेंटर स्टिम्युलेट होतं, व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट होतं आणि रेस्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट होतं. तर व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढण्यास मदत होते. रेस्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट झाल्यावर रेस्पिरेशन वाढण्यास मदत होते किंवा रेस्पिरेटरी रेट वाढण्यास मदत होते. तर ॲट्रोपिन ब्रेन मधले काही मिड्युलरी सेंटर स्टिम्युलेट करतो, त्यामध्ये व्हॅगल, व्हॅसोमोटर आणि रेस्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचे 2 पॉइंट तुम्हाला सीएनएस रिलेटेड लक्षात ठेवायचे आणि ते त्यावरून 2 युजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सीएनएस पॉइंट ऑफ व्ह्यू, atropine-like drug or anticholinergic drug depresses vestibular excitation and has anti-motion sickness property. म्हणजे ॲट्रोपिन आपण मोशन सिकनेस मध्ये यूज करू शकतो, कारण त्याला अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी आहे. आणि ती कशी दिसते ती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचप्रमाणे ॲट्रोपिन लाईक ड्रगला अँटी पार्किन्सोनियन इफेक्ट पण आहे आणि हे दोन्ही इफेक्ट आपण डिस्कस करणार आहोत. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये ते डिस्कस करेन. आणि हाय डोस दिला ह्या ड्रगचा, ॲट्रोपिन किंवा हायोसिनचा, तर सीएनएस स्टिम्युलंट इफेक्ट मध्ये कॉर्टिकल एक्साइटेशन, हॅलोसिनेशन, डेलिरियम, डिसओरिएंटेशन हे इफेक्ट दिसतात. आणि त्यानंतर दिस इफेक्ट्स आर फॉलोड बाय रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड कोमा. तर पॉइझनिंग मध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड कोमा दिसून येतं. तर हे झाले सीएनएस ऍक्शन. आता हे तुम्हाला पाठ करावं लागेल, त्यात काही असं एक्सप्लेनेशन नाहीये, का एक्झॅक्टली रोल क्लिअर नाहीये, पण हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. तर 3 गोष्टी तरी ॲट्रोपिनशी रिलेटेड किंवा सीएनएस ऍक्शनशी रिलेटेड तुम्हाला माहित पाहिजे. मिड्युलरी सेंटर ॲट्रोपिन स्टिम्युलेट करतं, त्यात व्हॅगल, व्हॅसोमोटर आणि रेस्पिरेटरी सेंटर येतं. नंतर ॲट्रोपिनला अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी आहे, कारण ते व्हेस्टिब्युलर एक्साइटेशन डिप्रेस करतं. ॲट्रोपिन लाईक ड्रगला अँटी पार्किन्सोनियन इफेक्ट आहे ड्यू टू इनहिबिशन ऑफ कोलिनर्जिक हायपर ऍक्टिव्हिटी इन बेसल गँग्लिया. हे 3 पॉइंट तुमच्या लक्षात पाहिजे. आणि हायर डोसला सीएनएस इफेक्ट मध्ये तुमचं एक्साइटेशन, हॅल्युसिनेशन, डेलिरियम ह्या गोष्टी दिसून येतात. तर यामध्ये ॲट्रोपिन लाईक ड्रग किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग मोशन सिकनेस मध्ये कसे उपयुक्त आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे.
तर मोशन सिकनेस कसं होतं हे मी पहिले तुमच्याशी डिस्कस करतो. तर मोशन सिकनेस म्हणजे ओमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. ओमिटिंग ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस जी ओमिटिंग होते त्याला आपण मोशन सिकनेस असं म्हणतो. त्याचं रिझन काय आहे? सगळ्याच लोकांमध्ये होत नाही, काही लोकांमध्ये होते. तर काय होतं, ड्युरिंग ट्रॅव्हलिंग इनर इयर मधला एक स्ट्रक्चर स्टिम्युलेट होतो, एक्साइटेड, ऍक्टिव्हेट होतो. त्याचं नाव आहे वेस्टिब्युलर ऍपरेटस. वेस्टिब्युलर, इट इज ए पार्ट ऑफ इनर इयर. इनर इयर मधलं कोणतं स्ट्रक्चर ऍक्टिव्हेट होतं? कोणतं स्ट्रक्चर ऍक्टिव्हेट होतं? Vestibular apparatus. वेस्टिब्युलर ऍपरेटस. आता ट्रॅव्हलिंगच्या वेळेस इनर इयर मधलं वेस्टिब्युलर ऍपरेटस ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होतं की वेस्टिब्युलर ऍपरेटस ट्रान्समिट सिग्नल्स टू द ओमेटिंग सेंटर. वेस्टिब्युलर ऍपरेटस सिग्नल्स कुठं पाठवतं? ब्रेन मधल्या ओमेटिंग सेंटरला. बरोबर. आता फार महत्वाचं सांगत आहे. अँड दिस signals transmitted through cholinergic link. Cholinergic link. There is a cholinergic link present between vestibular apparatus and omitting center. The vestibular apparatus stimulate झाल्यावर तो सिग्नल्स ओमिटिंग सेंटर कडे पाठवतो. कोणत्या लिंक थ्रू? कोलिनर्जिक लिंक थ्रू. ही कोलिनर्जिक लिंक ऍक्टिव्हेट झाल्यावर ओमिटिंग सेंटरच्या तिथं काय रिलीज होतं? ऍसिटिल कोलिन. मग ओमिटिंग सेंटरवर ऍसिटिल कोलिन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो? मस्कुरेनिक रिसेप्टरवर. आणि ओमिटिंग सेंटर काय करतो? स्टिम्युलेट करतो. आणि ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट झाले तर काय होतं? ओमिटिंग होते. आता तुम्हाला ही ओमिटिंग प्रिव्हेंट करायची असेल तर काय करावं लागेल? बरोबर आहे. तर ही ओमिटिंग जर प्रिव्हेंट करायची असेल तर आपल्याला हा पाथवे कुठेतरी ब्लॉक करणं गरजेचं आहे. आता ट्रॅव्हलिंग मध्ये गेल्यानंतर वेस्टिब्युलर ऍपरेटस ऍक्टिव्हेट होणार आहे इनर इयर मधला. आणि ते सिग्नल्स कोणाकडे पाठवणार आहे? ओमिटिंग लिंक कडे थ्रू कोलिनर्जिक लिंक. तिथे ऍसिटिल कोलिन रिलीज होणार आहे आणि ओमिटिंग सेंटरवरचे मस्कुरेनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन ओमिटिंग होणार आहे. जर आपण हे मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिले तर काय होईल? तर वेस्टिब्युलर ऍपरेटस जरी ऍक्टिव्हेट झाला तरी पण ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होतील का? नाही. नाही. तर आपण काय करतो की कोलिनर्जिक लिंक ब्लॉक करतो. कसं? कोणते रिसेप्टर ब्लॉक करून? आणि मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करायचे असेल तर तुम्हाला कोणतं ड्रग देणं गरजेचं आहे? मग अँटी कोलिनर्जिक. त्यालाच आपण काय म्हणतो? अँटी मस्कुरेनिक. मग त्यामध्ये आपण हायोसिन देऊ शकतो. त्याला स्कोपेलामाइन म्हणतात. ओरली पण देऊ शकतो. आणि काही कंट्रीमध्ये ट्रान्सडर्मल पॅच त्याचे अवेलेबल आहेत. तर हे ओमिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हायोसिन किंवा म्हणजे हायोसिन ओरली किंवा हायोसिनचा ट्रान्सडर्मल पॅच यूज करतो. ओरली यूज करणार असेल तर ट्रॅव्हलिंग स्टार्ट करण्याच्या आधी 1 तास आधी तरी ती टॅबलेट दिली पाहिजे. आणि ट्रान्सडर्मल जर पॅच अप्लाय करणार असो बिहाइंड द पिन्ना तर ते 3 तास तरी आधी लावलं पाहिजे. कारण ट्रान्सडर्मल रूटने जेव्हा ड्रग आपण देतो तो ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असते. ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये यायला वेळ लागतो. बरोबर आहे. तर हायोसिन आपण देतो. आता अजून एक ग्रुप त्याच्यामध्ये यूज होतो. तो आहे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स. त्यामध्ये जो ड्रग पॉप्युलर आहे तो आहे प्रोमिथॅझिन.
ऐकलंय तुम्ही सर्वांनी? प्रोमिथॅझिन ॲव्होमाइन टॅबलेट आहे पहा, ठीक आहे, 25 mg. तर हे प्रोमिथॅझिन आपण यूज करतो आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये हा पॉइंट की फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स हॅव ॲडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रगला ॲडिशनल कोणती प्रॉपर्टी आहे? एंटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. आणि फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग इझिली क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, त्यामुळं ते ओमेटिंग सेंटर मधले मस्कुरेनिक रिसेप्टर चांगल्या प्रकारे ब्लॉक करू शकतात. लक्षात आलं? लक्षात आलं? येस सर. त्यामुळं प्रोमिथॅझिन पण आपण मोशन सिकनेस मध्ये यूज करू शकतो. आता समजा प्रोमिथॅझिन नाही अवेलेबल, तर ओंडॅनसेट्रॉन आपण यूज करू शकतो का? तो पण अँटीइमेटिक ड्रग आहे. तर त्याचे आन्सर नो आहे. का? कारण ओंडॅनसेट्रॉन हा ओमेटिंग सेंटरवरचे सिरोटोनिन रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतो. सिरोटोनिन मधला कोणता? 5-HT3 रिसेप्टर. 5-HT म्हणजे त्याला सिरोटोनिन असंही म्हणतात, 5-हायड्रॉक्सी-ट्रिप्टामाइन. त्याचे काही रिसेप्टर आहेत, त्यात 5-HT3 रिसेप्टर ओमेटिंग सेंटरवर असतो आणि ओंडॅनसेट्रॉन कोणता रिसेप्टर ब्लॉक करतो? 5-HT3. 5-HT3. तो अँटीइमेटिक ड्रग आहे, पण तो मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतो का? नो. नाही. मग ओंडॅनसेट्रॉन आपण मोशन सिकनेस मध्ये देऊ शकतो का? नाही. 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 म्हणजे तो तुम्हाला क्वेश्चन वायवात विचारला, प्रोमिथॅझिन यूज करता, ओंडॅनसेट्रॉन पण खूप पॉप्युलर अँटीइमेटिक ड्रग आहे, मग तो का नाही द्यायचा? दोन्ही अँटीइमेटिक ड्रग आहे ना. लक्षात आलं? मग ओंडॅनसेट्रॉन का देत नाही? तर तुमचा आन्सर पाहिजे की ओंडॅनसेट्रॉन हा 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक करतो, तो मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करत नाही. नाही. त्याच्यामुळं मोशन सिकनेसच्या ट्रीटमेंटमध्ये ओंडॅनसेट्रॉनचा काहीही रोल नाही. लक्षात आलंय? येस सर. ओके, जस्ट एक मिनिट हा. तो पार्किन्सोनिझम. ओके. पार्किन्सोनिझम मध्ये काय होतं तुम्हाला माहित आहे? पार्किन्सोनिझम नावाचा जो आजार आहे, ट्रेमर्स. ट्रिमर्स येतात, रेस्टिंग ट्रिमर्स असतात, बरोबर आहे. रिजिडिटी असते, ओके. हायपोकायनेस जे असतं, मुवमेंट कमी झालेले असतात, शॉर्ट स्टेप टाकतं ते लोक आणि कधी कधी पडू पण शकतात. पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी असते त्या लोकांमध्ये, असे थोडं स्टूप पोस्चर असतं, वागतं. त्यांना हँडरायटिंग पण त्यांची चेंज झालेली असते. इव्हन त्यांचं तुम्ही जर बँकेतली साईन जे असते ती पण चेंज होऊ शकते त्यांची, कारण त्यांना ती ट्रिमर्समुळे ते करता येत नाही, बरोबर आहे. तर हे पार्किन्सोनिझम नावाच्या आजाराचे सिम्पटम्स तुम्हाला माहित आहे. तो आजार का होतो ते माहिती आहे तुम्हाला? डोपामाइन एसिटिलकोलिन इम्बॅलन्स. येस, व्हेरी गुड. डोपामाइन ऍसिटिलकोलिन इम्बॅलन्स, व्हेरी गुड. तर आपल्या याच्यामध्ये ब्रेनमध्ये, आता हे ब्लड ब्रेन बॅरियर काढलंय मी, ओके. हे ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेरची साईट आहे, ओके. आणि इकडची साईट इनसाइड ब्लड ब्रेन, म्हणजे इकडं ब्रेनचं पार्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं बेसल गँग्लिया. काय लक्षात ठेवायचं आहे? बेसल गँग्लिया नावाचा एक स्ट्रक्चर आहे, ओके. आणि हे बेसल गँग्लिया आहे ना, तुमची बॉडीचे जे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक्ट आहे, अॅनाटॉमी मध्ये तुम्ही ऐकलं असेल कधीतरी एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक्ट, ते आपल्या मुवमेंट कंट्रोल करतो तो ट्रॅक्ट, आणि त्याचा कंट्रोल हा बेसल गँग्लिया करतं. म्हणजे आपल्या ज्या कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स आहे ना बॉडीच्या, कोऑर्डिनेशन, हे सगळं कशावर डिपेंड आहे? बेसल गँग्लिया. आणि बेसल
गँग्लिया बेसल गँग्लियामध्ये दोन न्यूरोट्रान्समीटर फार महत्वाचे आहेत त्यांचं काम व्यवस्थित करण्यासाठी. आता सरांनी सांगितलं ते बरोबर आहे. डोपामाइन आणि ऍसिटिलकोलिन. कोणते न्यूरोट्रान्समीटर महत्वाचे? डोपामाइन आणि ऍसिटिलकोलिन. त्यांचा बॅलन्स इक्विलिब्रियम मध्ये ते असणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि हे डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतं, ऍसिटिलकोलिन मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतं, आणि ह्या दोघांचा ऍक्शन्स ह्या इक्विलिब्रियम मध्ये असल्यामुळं बेसल गँग्लिया त्याचं काम व्यवस्थित करतो. आपले ज्या मुवमेंट्स आहेत त्या कोऑर्डिनेटेड मुवमेंट व्यवस्थित होतात. बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला डोपामाइन आणि ऍसिटिलकोलिनच्या लेव्हलमध्ये, तर बेसल गँग्लिया त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही आणि त्याच्यामुळं पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो. त्यामध्ये डोपामाइनची लेवल कमी होते ऍसिटिलकोलिन पेक्षा. तर हे का होतं? तर बेसल गँग्लियाचे काही पार्ट्स आहेत, त्यात मी जात नाही. ओके. सबस्टॅन्सिया नायग्रा नावाचा पार्ट आहे. ओके. तर बेसल गँग्लियामध्ये सबस्टॅन्सिया नायग्रा, नायग्रोस्टायडल ट्रॅक्ट असतो. ओके. तर स्ट्रायटम असतं. ओके. असे वेगवेगळे पार्ट आहे. तर यामध्ये डोपामाइन सिंथेसाइज करणारे जे न्यूरॉन आहे त्याला डोपामिनर्जिक न्यूरॉन म्हणतात. त्याचं न्यूरो डिजनरेशन झालेलं असतं. डिजनरेशन म्हणजे त्या न्यूरॉनची डेथ होते. कारण एक्झॅक्ट माहित नाही. ओके. फ्री रॅडिकल्स तयार झाल्यामुळं होतं, काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे इंजुरी झाली असेल त्यामुळं होऊ शकतं न्यूरो डिजनरेशन. आणि न्यूरो डिजनरेशन झाल्यामुळं डोपामाइनच्या न्यूरॉनचा नंबर कमी होतो. सपोज आता 100 न्यूरॉन होते, ते आता 50 झाले. तर मग डोपामाइन सिंथेसायझिंग न्यूरॉनचा नंबर कमी झाला, त्यामुळे डोपामाइन सिंथेसिस व्यवस्थित होणार नाही आणि बेसल गँग्लियामध्ये डोपामाइन जे येतं त्याची लेवल काय होईल? कमी होते. आणि डोपामाइनची लेवल कमी, ऍसिटिलकोलिनची लेवल जास्त, असा इम्बॅलन्स तयार होतो. म्हणजेच पार्किन्सोनिझम हा जो कॉमन म्हणजे मी जो डिसीज डिस्कस करतोय इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम हा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. इट इज द सेकंड मोस्ट कॉमन न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर. फर्स्ट मागील लेक्चर मध्ये आपण डिस्कस केला होता अल्झायमर डिसीज. बरोबर. आता हा सेकंड मोस्ट कॉमन न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. आणि त्याच्यामुळं काय आहे की बेसल गँग्लियामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळं हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचं काम व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं रेस्टिंग ट्रिमर झालं, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी झालं, हायपोकायनेजिया म्हणजे मुवमेंट्स कमी झाल्या, रिजिडिटी येते बॉडीमध्ये, बॉडी रिजिड बनते, मुवमेंट स्लो होतात. हे सगळे मॅनिफेस्टेशन पार्किन्सोनिझमच्या आजारामध्ये दिसतात. आणि एक्झॅक्ट कॉज त्याचा माहित नसल्यामुळं त्या पार्किन्सोनिझमला इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम म्हणतात. इडिओपॅथिक म्हणजे ज्याचं कारण माहित नाही आजाराचं. न्यूरोडिजनरेशन का होतं त्याचं एक्झॅक्ट रिझन माहित नाही. आणि हा पार्किन्सोनिझम सगळ्यात कॉमन टाईप आहे पार्किन्सोनिझमचा. मेजॉरिटी पेशंट मध्ये इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम असतं. बरोबर आहे. आणि याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय यूज करतो? लिओडोपा. येस. आता याच्या ट्रीटमेंटसाठी दोन पद्धती आहे. एक, जो इम्बॅलन्स झालेला आहे तो करेक्ट करायचा. म्हणजे दोन सिस्टीम आहे, डोपामाइनर्जिक सिस्टीम आणि कोलिनर्जिक सिस्टीम. तर डोपामिनर्जिक सिस्टीमची ऍक्टिव्हिटी काय करावं लागेल आपल्याला? वाढवणारे ड्रग करावं लागेल का कमी करणारे? तर वाढवणारे ड्रग द्यावा लागेल. डोपामिनर्जिक सिस्टीमची ऍक्टिव्हिटी वाढवणारे ड्रग यूज करावे लागतील. बरोबर आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे ड्रग अवेलेबल आहेत. तुम्ही जे सांगितलेला आहे तो ड्रग आपण
इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर करतो लिव्होडोपा. हा प्रो ड्रग आहे. हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, स्वतः इनऍक्टिव्ह आहे, पण कशात कन्वर्ट होतो? डोपामाइन मध्ये. आणि मग डोपामाइनची लेवल बेसल गँगलियामध्ये वाढते. लक्षात आलं? लिव्होडोपा आपण यूज करू शकतो. डोपामाइन रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करणारे ड्रग पण आपण यूज करू शकतो, D2 अगोनिस्टिक ड्रग. ओके, त्यामध्ये मी डिटेल जात नाही. किंवा जे पण डोपामाइन रिलीज होत आहे बेसल गँगलियामध्ये, डोपामाइनचे जेवढे न्यूरॉन्स जिवंत आहे, तो डोपामाइन जास्त वेळ बेसल गँगलियामध्ये कसा राहील तो प्रयत्न आपण करू शकतो. मग त्यासाठी डोपामाइनचं मेटाबॉलिझम इनहिबिट करणारे ड्रग आपण देऊ शकतो. म्हणजे डोपामाइनचं मेटाबॉलिझम ज्या एन्झाईमनी होतं त्या एन्झाईमला इनहिबिट करणारे ड्रग. मग त्यात माऊबी इनहिबिटर, कॉम्ट इनहिबिटर आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारे ओव्हरऑल डोपामाइनची ऍक्शन वाढवू शकतो आपण. दुसरा पर्याय काय आपल्याकडं? कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग. कोणत्या प्रकारचे ड्रग दिले पाहिजे? ऍसिटिल कोलिनची ऍक्शन वाढवणारे का कमी करणारे? कमी करणार. कमी करणारे. म्हणजेच आपल्याला कोणते ड्रग यूज करावं लागेल? अँटीकोलिनर्जिक. तर आपण इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करू शकतो. माइल्ड केसेस मध्ये आपण इनिशियली लिव्होडोपाच्या ऐवजी हे ड्रग पण स्टार्ट करू शकतो, कारण लिव्होडोपाचे काही ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते येणारच असतात. ते येऊ नये म्हणून लिव्होडोपा जर उशिरा चालू करायचा असेल तर आपण स्टार्टिंग पेशंटची कंडिशन चांगली आहे, माइल्ड केस आहे, तर अँटीकोलिनर्जिक पण इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये यूज करू शकतो. लक्षात आलं तुमच्या? तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करू शकतो, इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये. पण इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम साठी ड्रग ऑफ चॉईस काय सांगितलंय मी तुम्हाला? लिव्होडोपा. बरोबर आहे, लिव्होडोपा. आता अजून एक पार्किन्सोनिझमचा प्रकार आहे. ओके, त्याला आपण ड्रग इंड्युस्ड पार्किन्सोनिझम म्हणतो. या लोकांमध्ये, ह्या ड्रग इंड्युस पार्किन्सोनिझमच्या पेशंटमध्ये बेसल गँगलियामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनची लेवल ही इक्विलिब्रियम मध्ये असते. डोपामाइनची लेवल कमी झालेली नसते. ठीक आहे, पण ड्रग इंड्युस पार्किन्सोनिझम कशामुळे होतो ते तुम्हाला माहित पाहिजे. ड्रग इंड्युस पार्किन्सोनिझम म्हणजे काय? की काही ड्रग्ज असे आहेत ते दिल्याने पार्किन्सोनिझम सारखे साइड इफेक्ट दिसतात. कोणते ड्रग ड्रग इंड्युस पार्किन्सोनिझम दाखवतात? जे ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतील आणि बेसल गँगलिया मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतील. म्हणजे D2 अँटागोनिस्ट किंवा डोपामाइन अँटागोनिस्ट आपण जर म्हणलो तर अजून सोपं होईल. डोपामाइन अँटागोनिस्टिक प्रॉपर्टी ज्यांना आहे असे ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केलं आणि त्या ड्रग बेसल गँगलिया मध्ये गेले तर कोणते रिसेप्टर ब्लॉक होतील? डोपामाइन. तुम्ही विचार करा, डोपामाइन रिसेप्टर एखाद्या ड्रगनी ब्लॉक झाले तर काय होईल? बेसल गँगलिया मधले रिसेप्टर डोपामाइन, म्हणजे डोपामाइन जरी असलं तरी डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होईल का तो डोपामाइन? नाही. डोपामाइन ऍसिटिल कोलिनची लेवल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ऍसिटिल कोलिनचं काम चालू आहे मस्कुरेनिक रिसेप्टरवर, पण डोपामाइन नॉर्मल लेवल मध्ये, नॉर्मल अमाऊंट मध्ये असून सुद्धा तो ऍक्शन दाखवू शकत नाही, कारण ड्रगनी डोपामाइन रिसेप्टर काय झालेले? ब्लॉक केले. आणि त्याच्यामुळं एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट येतात. त्यात एक ऍडव्हर्स इफेक्ट पार्किन्सोनिझम आहे.
तर कोणते ड्रग एक्स्ट्रा पिरामिडल ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात, कोणते ड्रग पार्किन्सोनिझम प्रोड्यूस करू शकतात, जे ड्रग डोपामाइन रिसेप्टरला ब्लॉक करतील. यामध्ये ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग, कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग येतात. कोणते आहे त्यात? CPZ, क्लोरप्रोमॅझिन. ऐकलंय तुम्ही? क्लोरप्रोमॅझिन ऐकलंय ड्रग तुम्ही? हो सर. इंटरॅक्टल हिकअप साठी पण यूज करता पहा, रिकरंट हिकअप असेल. CPZ, क्लोरप्रोमॅझिन. हॅलोपेरिडॉल, ओके, हॅलोपेरिडॉल, ओके. नंतर प्रोक्लोरपॅराझिन पण तोच अँटीसायकोटिक ड्रगच आहे. तर जे जुने अँटीसायकोटिक ड्रग आहेत, क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल, ओके. त्यानंतर क्लोरप्रोमॅझिन, क्लोरपॅराझिन हा पण आहे. तर हे सगळे ड्रग, ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग, हे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात आणि पार्किन्सोनिझम नावाचा साइड इफेक्ट दाखवू शकतात. बरोबर आहे. D2 अँटागोनिस्टिक मध्ये अँटीएमिटिक ड्रग जे आहे मेटोक्लोप्रामाइड आणि डॉमपेरिडॉन पैकी मेटोक्लोप्रामाइड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि तो जर लॉंग टर्म दिला तर पार्किन्सोनिझम नावाचा साइड इफेक्ट होऊ शकतो. काही दिवसांसाठी दिलं तर नाही होणार, अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया होऊ शकतं, पण पार्किन्सोनिझम साठी 3 ते 4 आठवडे जर डॉमपेरिडॉन दिलं तर त्यांनी पण होऊ शकतं. थोडक्यात काय, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम कोणते ड्रग प्रोड्यूस करतात? तर त्याचे आन्सर काय आहे? डोपामाइन अँटागोनिस्ट, डोपामाइन ब्लॉकर्स. D2 त्यातल्या त्यात तुम्ही जर लक्षात ठेवायचं असेल तर D2 अँटागोनिस्ट लक्षात ठेवा. D2 अँटागोनिस्ट, ओके. आता एवढं डिस्कशनचा हेतू काय आहे की प्लीज रिमेंबर, लिओडोपा is not effective to treat drug-induced Parkinsonism. इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम साठी लिओडोपा ड्रग ऑफ चॉईस आहे, परंतु ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये आपण लिओडोपा यूज करू शकत नाही. कारण काय, लिओडोपा जरी ब्रेन मध्ये गेला, डोपामाइन मध्ये कन्वर्ट झाला, तरी पण तो डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही, कारण रिसेप्टर काय झालेले आहेत? ब्लॉक झालेले आहेत. मग लिओडोपा ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये इफेक्टिव्ह राहील का? नाही. 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 मग ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये आता बघा, डोपामाइन ऍसिटिलकोलिनची लेवल नॉर्मल आहे, पण डोपामाइनची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर होत नाही. त्यामुळे काय होतंय, डोपामाइनची ऍक्शन होत नाही पण ऍसिटिलकोलिनची ऍक्शन चालू आहे. म्हणजे त्या दोघांच्या ऍक्शन मध्ये इम्बॅलन्स झालेला आहे. डोपामाइनची ऍक्शन होत नाहीये, ऍसिटिलकोलिनची होतीये. बरोबर आहे. डोपामाइनची थोडीफार होत असेल पण ऍसिटिलकोलिनची व्यवस्थित होती. तर आपण काय करू शकतो याच्यात? मग डोपामाइनची ऍक्शन आपण लिओडोपा देऊन पण डोपामाइन रिसेप्टरवरची ऍक्शन वाढवू शकत नाही, तर मग दुसरा पर्याय यूज करायचा. यामध्ये आपण ऍसिटिलकोलिनची ऍक्शन कमी करू शकतो. आणि त्यासाठी काय ड्रग द्यायचे? मग अँटी कोटिनर्जिक. तर तुम्हाला विचारलं की ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये ड्रग ऑफ चॉईस काय आहे? तर त्याचा आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग. लिओडोपा इज नॉट इफेक्टिव्ह इन ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम. मग तुम्ही कोणते ड्रग यूज करणार? तर अँटी पार्किन्सोनियन ड्रग मी तुम्हाला सांगितलेत. ब्लड प्रेशर निमोनिक आहे है ना, तर बी वरून बेन्झहेक्झॉल आहे, त्याला स्ट्राहेक्झिफिनिडिल म्हणतात, ओके. बी वरून अजून एक आहे बायपेरिडिन आणि पी वरून प्रोसायक्लिडिन. तर बेन्झहेक्झॉल, बायपेरिडिन, प्रोसायक्लिडिन, these anticholinergic drug we use in drug induced Parkinsonism. क्लिअर झालं? कन्सेप्ट क्लिअर झाला? लिओडोपा मध्ये म्हणजे पार्किन्सोनिझम मध्ये परत येणार आहे. तर आता तर तुमच्या लक्षात आलं की फॉर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम अँटीकोलिनर्जिक्स आर ड्रग ऑफ चॉईस, आणि इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये माइल्ड केसेस मध्ये आपण यूज करू शकतो. पण आपल्याला माहिती आहे इडिओपॅथिक पार्किन्सोनिझमचा ड्रग ऑफ चॉईस विचारला तर तो लिओडोपा आहे. ओके. तर हे दोन्ही पॉइंट मी तुमचे CNS रिलेटेड क्लिअर केलेले आहे. तर 2 मार्कला विचारलं हाऊ
अँटीकोलिनर्जिक्स आर इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस, हे तुम्हाला आलं पाहिजे. ओके ओके. The anticholinergic drug block cholinergic link and prevent stimulation of vomiting center, हे तुम्हाला मी सांगितलंय. Anti Parkinsonian effect is produced by reducing cholinergic overactivity in basal ganglia. Anticholinergic drugs are considered as drug of choice for drug induced Parkinsonism. तर तुम्हाला कोणी विचारलं की ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम कोणत्या ड्रगने होतो, बरोबर आहे, तर त्याचे आन्सर तुम्हाला आलं पाहिजे D2 अँटागोनिस्ट. मग CPZ, हॅलोपेरिडॉल नावं तुम्ही लिहू शकता. आणि हाऊ विल यू ट्रीट दॅट, द अँटीकोलिनर्जिक ड्रग. 2 मार्कला युनिव्हर्सिटीमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. समजलंय? आता तुम्ही अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन हार्टवर ऍट्रोपिनच्या काय होऊ शकतात तुम्ही मला सांगा. त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? ऍसिटिल कोलिनची ऍक्शन हार्टवर काय आहे, त्यावरून तुम्हाला ऍट्रोपिनची ऍक्शन त्याच्या विरुद्ध लक्षात राहील. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग ऍट्रोपिनची हार्टवर ऍक्शन काय असेल? टॅकिकार्डिया. व्हेरी गुड. टॅकिकार्डिया. ट्रॅकिकार्डिया. इन्क्रीज एव्ही कंडक्शन. व्हेरी गुड. इन्क्रीज एव्ही कंडक्शन. व्हेरी गुड. Increase A secondary. Contraction of heart. increase A secondary. increase Yes. impulse generation, एसिडिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे इम्पल्स जनरेशन वाढेल म्हणजे टॅकिकार्डिया होणार, बरोबर. एव्ही कंडक्शन वाढेल म्हणजे ऍट्रिया मधून व्हेंट्रिकल मध्ये सिग्नल फास्ट जातील, लक्षात आलं. आणि एव्ही कंडक्शन वाढलं तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड काय होईल एव्ही नोडचा? कमी होईल. कमी होईल. डिक्रीज. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढेल, म्हणजे आर्टेरियल कॉन्ट्रॅक्शन वाढेल, कॉन्ट्रॅक्शन वाढेल, कार्डियाक आउटपुट वाढेल. आणि व्हॅसोमोटर सेंटर एक स्टिम्युलेट होत होते, कार्डियाक आउटपुट पण वाढते, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्यास मदत होईल, बरोबर आहे. तर हे झाले हार्टवरचे इफेक्ट. तर आपण थोडक्यात दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो, जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हार्ट रेट वाढला म्हणजे हार्ट रेट वाढला म्हणजे पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, हेवी कंडक्शन वाढलं म्हणजे पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट, आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढलं तर पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक. एवढं जरी लिहिलं तुम्ही, किंवा तुम्ही नुसतं असं लिहिलंय इन्क्रीज हार्ट रेट, इन्क्रीज एव्ही कंडक्शन, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, जर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन विचारल्या तर ओके, तर ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर आता पहा, M2 मस्क्युरेनिक रिसेप्टर प्रेझेंट ऑन द हार्ट. तर पोस्ट प्रॉमिनंट इफेक्ट ऍट्रोपिनचा टॅकिकार्डिया आहे. तर जितका व्हॅगल टोन जास्त तेवढं ऍट्रोपिनचं टॅकिकार्डिया जास्त, म्हणजे अगोनिस्टची ऍक्शन जास्त असेल तर अँटागोनिस्टची ऍक्शन जास्त येते, असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि ईसीजी मध्ये एव्ही कंडक्शन एव्ही कंडक्शन वाढलं म्हणजे इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होतो, आणि इट करस्पॉन्ड टू PR इंटरव्हल, बरोबर. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी झाला म्हणजे PR इंटरव्हल पण काय होईल? कमी होईल. तर ह्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. तर हार्टचे रिलेटेड ऍक्शन तुम्हाला लक्षात आली. आता ब्लड वेसल. तर तसं पाहिलं गेलं तर एंडोजेनस ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन ब्लड वेसलवर आहे का? नाही आहे, कारण रिसेप्टर जरी प्रेझेंट असले तर कोलिनर्जिक इनर्वेशन नाहीये, लक्षात आलं. तसं मग अँटीकोलिनर्जिक ड्रगची ब्लड वेसलवर सिग्निफिकंट ऍक्शन असायला पाहिजे का? नाही. लक्षात आलं? ठीक आहे. तर डज नॉट कन्सिस्टंट ऑर मार्क इफेक्ट ऑन ब्लड प्रेशर. ओके. तरी पण ब्लड प्रेशर काही पेशंट मध्ये जे वाढतं ते कशामुळे वाढतं मी तुम्हाला सांगतो. टॅकिकार्डियामुळं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट झाल्यामुळं कार्डियाक आउटपुट वाढतं, आणि व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढू शकतं. लक्षात आलं? ब्लड प्रेशर वाढू शकतं. आपण बघितलंय ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंगच्या पेशंट मध्ये ऍट्रोपिन आपण कुठपर्यंत देतो? सायन्स ऑफ ऍट्रोपिनायझेशन. त्यात मग तुम्ही टॅकिकार्डिया लक्षात ठेवलंय, त्यानंतर तुम्ही मिड्रेसिस लक्षात ठेवलेला आहे, बरोबर आहे. आणि इन्क्रीज ब्लड प्रेशर पण आपण बघितलेलं आहे. तर
ब्लड प्रेशर का वाढतं, तर त्याचे रिझन काय आहे? कार्डियाक आउटपुट वाढतं, टॅकिकार्डिया मुळे होतो, आणि तिसरं व्हॅसोमोटर सेंटर जे आहे ब्रेन मधले ते स्टिम्युलेट झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. परंतु काही वेळेस हे ॲट्रोपिन हिस्टामाइन रिलीज करतं. आणि हिस्टामाइन काय करतं? हिस्टामाइन व्हॅसोडायलेटेशन करतं. कसं करतं? हिस्टामाइन EDRF रिलीज करतं. EDRF म्हणजे एंडोथेलियम डिराईव्ह रिलॅक्सिंग फॅक्टर. त्यालाच आपण काय म्हणतो? EDRF ला काय म्हणतो? दुसरं नाव? नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड. आणि त्याच्यामुळे हिस्टामाइन मुळे व्हासोडायलेटेशन होतं. तर हिस्टामाइन ब्रॉन्कायचं कॉन्स्ट्रिक्शन करतो, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतो, परंतु ब्लड वेसलचं डायलेटेशन करतो. का करतो? EDRF रिलीज करतो, नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो. त्यामुळे बीपी कमी होऊ शकतो हाय डोसला. तर ओव्हरऑल काय म्हणता येईल की आता एक्झाम मध्ये हे डिटेल मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्ही फक्त राईज इन ब्लड प्रेशर ड्यू टू टॅकिकार्डिया अँड व्हॅसोमोटर स्टिम्युलेशन लिहिलं तरी बरोबरच येणार आहे. ओके. आणि जर आपण कोलिनर्जिक अगोनिस्ट यूज केलं, ओके, तर ते व्हॅसोडायलेटेशन करतात, आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे, बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साईड. तर ॲट्रोपिन ब्लॉक्स दिस ऍक्शन ऑफ कोलिनर्जिक अगोनिस्ट. ते नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. तर थोडक्यात ब्लड प्रेशर इज इन्क्रीज ड्यू टू टॅकिकार्डिया अँड व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेशन, अशी एक लाईन जरी लक्षात ठेवली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. आपल्याला फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ब्रीफ मध्ये लक्षात ठेवायचे आहे. ओके. आय रिलेटेड ऍक्शन्स काय असू शकतात? आठवताय ॲट्रोपिनच्या? मिड्रियासिस. व्हेरी गुड. मिड्रेसिस. लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. Dilatation of pupil. व्हेरी गुड. लॉस ऑफ लाईट. यस, डायलेटेशन ऑफ प्युपिल म्हणजेच मिड्रेसिस झालं. ठीक आहे. आणि दुसरं लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स तुम्ही सांगितलात. व्हेरी गुड. अजून? Paralysis of accommodation. पॅरालिसिस ऑफ अँगल ऑफ अकोमोडेशन. Paralysis of accommodation. येस, पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन, त्यालाच आपण सायक्लोपेजिया म्हणतो. विजन कोणत्या ऑब्जेक्टला हे होते मग? डिस्टिंक्ट विजन. डिस्टिंक्ट फार ऑब्जेक्टला फिक्स होते. आणि ड्रेनेज ऑफ ऍक्वेस ह्युमर काय होतं? Decrease. डिक्रीज होतं. म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर काय होतं? वाढतं. वाढतं. तर हे आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केल्यामुळे तुम्ही मला सांगितलं ते सर्व गोष्टी बरोबर आहे, तुम्हाला ते सगळ्यात समजलेलं आहे. तर इथं मी परत जस्ट रिपीट करतो. आता तुम्हाला ॲट्रोपिनचे ऍक्शन पाहण्याआधी ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन काय आहे किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ऍक्शन काय आहे आयवरच्या, ते तुम्हाला माहित पाहिजे. तर त्यामध्ये हे ऍसिटिल कोलिन सर्क्युलर मसलवर ऍक्ट होतं. ओके. सर्क्युलर मसल ऑफ आयरिस आणि सिलेरी मसल वर पण ऍक्ट होतं. आणि तिसरं लॅक्रिमल ग्लँड वर पण ऍक्ट होतं. आणि कोणत्या रिसेप्टर थ्रू? M3. ओके. तर आपण बघितलंय आता ऍसिटिल कोलिन काय करत होतं, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करत होते. तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग मिओसिस, सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं मिओसिस व्हायचं. ओके. सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर मिओसिस व्हायचं. त्यानंतर आपण बघितलं होतं की जे सर्क्युलर सिलेरी मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं स्पाझम ऑफ अकोमोडेशन होत होतं. स्पाझम ऑफ अकोमोडेशन मध्ये लेन्स नियर ऑब्जेक्टला फिक्स होत होती. आणि ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर ऍसिटिल कोलिन वाढवत होतं, कारण सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ड्रेनेज पाथवे इम्प्रूव्ह व्हायचा. त्यामुळे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग फायझोस्टिक मेन पायलोकार्पिन आपण ग्लाउकोमात पण यूज करायचो, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यावरून आता आपल्याला अँटी कोलिनर्जिक ड्रगच्या ॲट्रोपिनचे ऍक्शन काय असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर
अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ऍक्शन आय रिलेटेड काय काय असू शकतात? तर अँटीकोलिनर्जिक ड्रग हे M3 रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. ओके, आय मध्ये सर्क्युलर मसल, सिलेरी मसल आणि लॅक्रिमल ग्लँड वरचे. सर्क्युलर मसल वरचे M3 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं ऍसिटिल कोलिन मेडिएटेड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल होणार नाही. सर्क्युलर मसल रिलॅक्स होतील आणि पिपिल साईज वाढेल. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग हे मिड्रेसिस करतात. ओके ओके, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स करतात. याचा अर्थ काय किंवा लाईट रिफ्लेक्स ह्या ड्रग दिल्यानंतर ऍबसेंट असतो. याचा अर्थ काय की अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलेल्या पेशंट मध्ये आपण जर डोळ्यात लाईट मारला तर पिपिल साईज कमी होत नाही. ओके, त्याचं रिझन असं आहे की आपण डोळ्यात लाईट मारल्यानंतर ऍफरंट पाथवेने ब्रेन मधला इरिंजर वेस्पल न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो आणि इफरंट डिव्हिजननी डोळ्यामध्ये ऍसिटिल कोलिन रिलीज होतं. जनरली नॉर्मल पेशंट मध्ये ते ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट झालं सर्क्युलर मसलचं, तर सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन पिपिल साईज कमी होते. परंतु इथं अँटीकोलिनर्जिक ड्रगने पिपिल M3 रिसेप्टर ब्लॉक झालेले असल्यामुळं ह्या याच्यामध्ये जरी ऍसिटिल कोलिन रिलीज झाला तरी पण तो M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही आणि पिपिल साईज मग कमी होत नाही सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट न झाल्यामुळं. त्यामुळे लाईट रिफ्लेक्स लॉस होतो अँटीकोलिनर्जिक ड्रग दिल्यानंतर. म्हणजे एखाद्या पेशंटला डोळ्यात अँटीकोलिनर्जिक ड्रग टाकल्यानंतर लाईट जर आपण मारली तर पिपिल काय नाही होणार, कॉन्स्ट्रिक्ट होणार नाही. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला दोन्ही ऍक्शन्स आता समजल्यात, मिड्रेसिस आणि लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. आणि दोन ऍक्शन जे आहे त्या सिलेरी मसलशी रिलेटेड आहे. आता यामध्ये काय होतं ते थोडं समजायला अवघड आहे. M3 रिसेप्टर ह्या सिलेरी मसलवर पण आहे आणि ऍसिटिल कोलिन हे सिलेरी मसलवर ऍक्ट M3 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन व्हायचं टुवर्ड्स लेन्स आणि सस्पेन्सरी लिगामेंट लूज व्हायचे, लेन्स जास्त कॉन्व्हेक्स व्हायचं आणि त्याच्यामुळे विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स व्हायची. तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग किंवा ऍसिटिल कोलिन स्पाझम ऑफ अकोमोडेशन करायचं हे आपण पाहिलेलं आहे. आता हे M3 रिसेप्टर जर ऍट्रोपिननी ब्लॉक झाले तर ऍसिटिल कोलिन मिडिएटेड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सिलेरी मसलचं होणार नाही. सिलेरी मसल रिलॅक्स होतील आणि अवे फ्रॉम सेंटर जातील. अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं लेन्स आणि सिलेरी मसल मधलं अंतर वाढेल आणि त्यामुळं सस्पेन्सरी लिगामेंट जास्त टाईट होतील लूजच्या ऐवजी आणि टाईट झाल्यामुळं लेन्स लांब दोन्ही साईडनी लेन्स खिचली जाईल आणि लेन्स लेस कॉन्व्हेक्स होईल आणि लेस कॉन्व्हेक्स झाल्यामुळं विजन हे फार ऑब्जेक्टला फिक्स होतं. त्याला आपण पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन किंवा सायक्लोप्लेजिया असं म्हणतो. म्हणजेच अँटीकोलिनर्जिक ड्रग विजन हे फार ऑब्जेक्टला फिक्स करतात. त्याला आपण पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन किंवा सायक्लोप्लेजिया म्हणतो. लक्षात आलं? लक्षात आलं? आणि अजून काय होतं, सिलेरी मसल रिलॅक्स झाल्यामुळं अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं ड्रेनेज पाथवेवर ते सिलेरी मसल ओव्हरलॅप होतं आणि ऍक्वेस ह्युमरचा ड्रेनेज पाथवे अफेक्ट होतं, ब्लॉक होतं आणि त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढू शकतं. आणि त्याच्यामुळं अँटीकोलिनर्जिक ड्रग ग्लाउकोमाच्या पेशंट मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लक्षात आलं? तर त्या ऍक्शन तुमच्या आता लक्षात आल्या असतील. पहा, मिड्रेसिस, लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स, सायक्लोप्लेजिया
आणि हे किती दिवस राहतं ऍट्रोपिन? 7 days ऍटलीस्ट, 7 to 10 days. आणि त्याच्यामुळे फोटोफोबिया, ब्लरिंग ऑफ नियर विजन होऊ शकतं. ओके, हळूहळू रिकव्हरी होते. सिलेरी मसल रिकवर्स अर्लियर दॅन सर्क्युलर मसल किंवा स्पिंक्टर पिपिली मसल, त्यामुळे मिडरेसिस जास्त दिवस राहतं. त्यानंतर इंट्राऑक्युलर टेन्शन राईज होतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके ओके, आणि M3 रिसेप्टर लॅक्रिमल ग्लँड वरचे ब्लॉक झाले ऍट्रोपिननी, तर लॅक्रिमल ग्लँडचं सिक्रेशन काय होईल? कमी होईल, Decrease. डिक्रीज होईल, आणि त्याच्यामुळे ड्रायनेस ऑफ आईज होऊ शकतं. ओके, ड्रायनेस ऑफ आईज. ओके, आता आय रिलेटेड ह्या ऍक्शन तुम्हाला लक्षात आल्यात. ठीक आहे, आता मी 2 ग्रुप आता याच्यामध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग मिडरायसिस करतात, अँटीकोलिनर्जिक ड्रग सायक्लोप्लेजिया करतात, म्हणजेच विजन फार ऑब्जेक्टला फिक्स होतं. अँटीकोलिनर्जिक ड्रग लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स करतात, आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग इंट्राऑक्युलर प्रेशर वाढवतात, आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग लॅक्रिमल ग्लँडचं सिक्रेशन कमी करतात. हे ऍक्शन्स आपल्याला आता समजलेले आहेत. तर याच्यासाठी पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग शिकवताना आपण जे ऍक्शन डिस्कस केल्या त्याच्यावर, त्यानंतर मागच्या लेक्चरला अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन्स आपण बघितल्या होत्या, त्यामुळं आता आज आपण ते डिटेलमध्ये डिस्कस करत नाहीये. ठीक आहे, पण तुम्हाला ह्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात. ठीक आहे, ज्यांचं कन्सेप्ट क्लिअर झाले त्यांना क्लिअर झाले असेल, काहींना नसेल तर तुम्ही ते कन्सेप्ट क्लिअर करा, त्याशिवाय ते लक्षात राहत नाही. आता 2 ग्रुपमध्ये मी तुम्हाला कंपॅरिझन करणार आहे. त्याच्या आधी अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये कोणते ड्रग मिडरायसिस आणि सायक्लोप्लेजिया पॉइंट ऑफ व्ह्यू वापरले जातात? तर ऍट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकामाइड. तर ऍट्रोपिन हा नॅचरल कंपाऊंड आहे, होमॅट्रोपिन हा सेमी सिंथेटिक आहे, सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकामाइड हे सिंथेटिक आहे. तर दोन्ही हे सगळे ड्रग मिडरायसिस आणि सायक्लोप्लेजिया करतात, आणि ते किती मिनिटात ती ऍक्शन करतात आणि किती तास ऍक्शन राहते ते महत्वाचं आहे. ऍट्रोपिनला जवळजवळ मिडरायसिस साठी 30 ते 40 मिनिटं लागतात, आणि सायक्लोप्लेजिया इफेक्ट यायला 1 ते 3 तास लागतात, परंतु ऍक्शन ही 1 वीक राहते. होमॅट्रोपिन 1 तासात दोन्ही ऍक्शन येतात, मिडरायसिस आणि सायक्लोप्लेजिया. होमॅट्रोपिनचा इफेक्ट 1 ते 3 दिवस राहतो. सायक्लोपेंटोलेट अर्ध्या ते 1 तासात ऍक्शन येते, इफेक्ट 1 दिवस राहतो, आणि ट्रोपिकामाइड 20 ते 40 मिनिटात ऍक्शन येते, क्विकेस्ट ऍक्टिंग आहे, आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन पण त्याची 3 ते 6 तासच आहे. बरोबर आहे? तर ह्या 4 पैकी क्विकेस्ट ऍक्टिंग आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग मिडरॅटिक आणि सायक्लोप्लेजिक कोणता आहे, असा जर MCQ आला तर त्याचा आन्सर काय आहे? त्याचा आन्सर आहे ट्रोपिकामाइड. आणि हे ड्रग आपण एका टेस्टिंग साठी वापरतो, रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. कोणत्या? रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. ज्यावेळेस आपण डोळ्याचा नंबर चेक करतो, तर ऍक्युरेट नंबर काढायचा असेल तर डॉक्टर एक ड्रॉप पहिले डोळ्यात टाकतात, अर्धा पाऊण तास थांबायला लावतात. ओके, आणि त्यानंतर डोळ्याचा नंबर चेक केला जातो. तर त्यासाठी डॉक्टर असं ड्रग टाकतात की ज्यांनी मिडरायसिस होईल आणि सायक्लोप्लेजिया होईल. ह्या दोन्ही ऍक्शन रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी लागतात. मग आपण कोणता ड्रग यूज करतो? अँटीकोलिनर्जिक. मग त्यामध्ये ऍट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकामाइड हे 4 ड्रग आहे. तर त्यातल्या त्यात जास्त कोणता यूज केला पाहिजे? ट्रोपिकामाइड, कारण त्याची ऍक्शन फास्ट आहे, 20 ते 40 मिनिटं, जास्त वेट करावं लागत नाही, आणि ऍक्शन 3 ते 6 तासात संपते. पण जर ऍक्शन जास्त वेळ राहिली तर डिफिकल्टी इन विजन होतं. बरोबर आहे? तर ह्यामध्ये ट्रोपिकामाइड आपण यूज करू शकतो. फक्त चिल्ड्रनचा जर विचार केला तर
चिल्ड्रनचा इफ विचार केला तर चिल्ड्रन मध्ये कोलिनर्जिक टोन खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे त्याला मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया करण्यासाठी स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिकची गरज असते. आणि त्यामध्ये चिल्ड्रन मध्ये स्टील आपल्याला मग कधी कधी ॲट्रोपिन यूज करावं लागतं, कारण तो स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक ड्रग ह्या 4 पैकी. तर चिल्ड्रन मध्ये ट्रोपिकॅमाइडच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागतं, कधी कधी ॲट्रोपिन, कारण ॲट्रोपिन हा स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे आणि चिल्ड्रन मध्ये कोलिनर्जिक टोन हा स्ट्रॉंग असतो, त्याला रिव्हर्स करायचा असेल तर स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिकची गरज असते. तर हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता 2 मिड्रॅटिक ड्रग मी इथं कम्पेअर करणार आहे. 5-10 मिनिटं आहे आपल्याकडं. तर हे काही आय ड्रॉप्स आहेत, त्यात तुम्ही काही डिटेल जात नाही. दोन प्रकारचे मिड्रॅटिक्स आहेत. एक आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग, ते पण मिड्रॅसिस करतात, आणि दुसरा आहे ॲड्रिनर्जिक ड्रग, ते पण मिड्रॅसिस करतात. बरोबर आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ॲड्रिनर्जिक ड्रग दोघंही मिड्रॅसिस करतात. आता ॲड्रिनर्जिक ड्रग तुमचे झालेले नाहीये, बरोबर आहे. तुमचे ॲड्रिनर्जिक ड्रग झालेले नाही, पण काही डिफरन्सेस मी इथं सांगतो. एक्झाम मध्ये काही महत्वाचे नाही येते, काही डिफरन्सेस आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग कसं मिड्रॅसिस करतं, त्याचं मेकॅनिझम काय आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रग कसं मिड्रॅसिस करतं, तुम्ही मला सांगा. Relaxation of circular muscle. येस, सर्क्युलर मसल वरचे कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात ते M3 रिसेप्टर. सर्क्युलर मसल वरचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स सेंटर होऊन मिओसिस होतं, बरोबर आहे. आणि हे ड्रग दिल्याने M3 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड सेंटर होणार नाही, सर्क्युलर मसल रिलॅक्स होतील, बरोबर आहे. म्हणजे सर्क्युलर मसलची ऍक्शन काय होते, याच्यात रिलॅक्स होते ते, आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन ब्लॉक होते इथं, त्याच्यामुळे हे करतात. तर हे जे मिड्रॅसिस आहे, ऍक्च्युली सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन काय होतं, मिओसिस होतं. आणि सर्क्युलर मसल आता कॉन्ट्रॅक्ट नाही झाले, ओके, M3 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं आणि रिलॅक्स झाले, त्याच्यामुळं मिड्रॅसिस होतं. तर ह्या टाईपच्या मिड्रॅसिसला आपण पॅसिव्ह मिड्रॅसिस असं म्हणतो, पॅसिव्ह. आणि आता अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आयरिस मध्ये अजून एक मसल असतात, त्याला आपण रेडियल मसल असं म्हणतो. मी तुम्हाला मागच्या लेक्चर्स मध्ये पण डिस्कस केलेलं आहे रेडियल मसल. हे जे ट्रायंग्युलर मसल दाखवतोय मी, हे रेडियल मसल आहेत, आणि हे आय मध्ये हे रेडियल मसल आयरिस मध्ये प्रेझेंट असतात. तर हे रेडियल मसल वर अल्फा 1 रिसेप्टर प्रेझेंट असतो, आणि अल्फा 1 रिसेप्टरवर ॲड्रिनर्जिक ड्रग ऍक्ट होतात, जसं फिनिलेफ्रिन आहे. तर फिनिलेफ्रिन अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यावर अल्फा 1 रिसेप्टर पण GQ टाईप आहेत, ते पण रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात, पण हे कॉन्ट्रॅक्शन अवे फ्रॉम सेंटर असतं, आणि त्याच्यामुळं रेडियल मसल अवे फ्रॉम सेंटर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं प्युपिल डायलेट होतं आणि मिड्रॅसिस होतं. तर ते मिड्रॅसिस ॲड्रिनर्जिक ड्रगने जे होतं त्याला आपण ऍक्टिव्ह मिड्रॅसिस असं म्हणतो, कारण रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट अवे झाल्यावर अवे फ्रॉम सेंटर जातील आणि त्याच्यामुळे मिड्रॅसिस होईल, तर त्याला आपण ऍक्टिव्ह मिड्रॅसिस असं म्हणतो. लक्षात आलं, लक्षात आलं. तर पॅसिव्ह मिड्रॅसिस कोणत्या याच्यामुळे होतं, अँटीकोलिनर्जिक, आणि ॲड्रिनर्जिक ड्रग मुळे काय होतं, Active midriff. ऍक्टिव्ह मिड्रॅसिस. तर हे पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्याला आता आपण म्हणजे काय म्हणता येईल की
ऍक्टिव्ह दोन्ही याच्यात मिड्रेसिसच दिसतं, फक्त ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे नाव दिलेले, त्यात काय असं डिफरन्शिएट नाही करता येणार. ओके, ठीक आहे. ठीक आहे, मिड्रेस तर आपण बघितलं अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतात, मिड्रेसिस करतात, सायक्लोप्लेजिया करतात, लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स होतो आणि इंट्राऑक्युलर टेन्शन वाढतं. ऍड्रिनर्जिक ड्रग पण काय करतात आय रिलेटेड, ते पण मिड्रेसिस करतात, बरोबर आहे, परंतु ते सायक्लोप्लेजिया करत नाही, लाईट रिफ्लेक्स लॉस नाही करत आणि इंट्राऑक्युलर प्रेशर ते डिक्रीज करतात. तर आता यामध्ये एक एक करून आपण डिस्कस करणार आहे. तर मिड्रेसिस जे आहे ते अँटीकोलिनर्जिक ड्रगने जे होतं ते पॅसिव्ह मिड्रेसिस आहे आणि ऍड्रिनर्जिक ड्रगने जे होतं ते ऍक्टिव्ह मिड्रेसिस आहे. आता हे सायक्लोप्लेजिया किंवा स्पाझम ऑफ अकोमोडेशन यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम इन्व्हॉल्व आहे का सिम्पॅथेटिक? पॅरासिम्पॅथेटिक. सिलेरी मसलवर कोणते रिसेप्टर आहेत? मस्क्युरॅनिक. त्याच्यावर कोण ऍक्ट होतं? ऍसिटिलकोलिन. तिथं काही अल्फा बीटा ऍड्रेनर्जिक रिसेप्टर नाही. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर ऍड्रेनर्जिक ड्रग स्पाझम ऑफ अकोमोडेशन आणि पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन याच्यावर हे दोन्ही इफेक्ट करत नाही. त्यामुळे सायक्लोप्लेजिया ऍड्रेनर्जिक ड्रगने होणार नाही. ओके, आता लाईट रिफ्लेक्स मध्ये पण तुम्हाला मी सांगितलं की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल आहे. डोळ्यात लाईट पडली, ब्रेन मध्ये सिग्नल गेले, ती थर्ड क्रॅनियल नर्व ऍक्टिव्हेट झाली, इडेंजरवेस पाल न्यूक्लियस, ती पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे आणि त्यामुळं सिग्नल परत डोळ्याकडे आले आणि तिथं ऍसिटिलकोलिन रिलीज होतं. ऍसिटिलकोलिन मग मस्क्युरॅनिक रिसेप्टरवर ऍक्ट होऊन प्युपिल साईज कमी होतं. तर लाईट रिफ्लेक्स मध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल आहे, सिम्पॅथेटिक सिस्टीम किंवा ऍड्रेनर्जिक सिस्टीमचा रोल नाही. त्याच्यामुळे ऍड्रेनर्जिक ड्रग लाईट रिफ्लेक्सवर काहीच परिणाम करत नाही. लक्षात आलं? आणि ऍड्रेनर्जिक ड्रग जे आहेत ते इंट्राऑक्युलर टेन्शन डिक्रीज करतात. कसं करतात हे मी त्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे. ऍड्रेनर्जिक ड्रग ऍक्वियस ह्युमरचं सिंथेसिस कमी करतात आणि ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतात. ह्या दोन्ही ऍक्शनमुळे इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होतं. तर दोन्ही मिड्रेटिक ड्रग मधला हा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ऍड्रेनर्जिक ड्रग कोणत्या टेस्टिंगसाठी वापरतात? तर अँटीकोलिनर्जिक ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेत कोणत्या टेस्टिंगसाठी वापरतात. रिफ्रॅक्टरी टेस्टिंगसाठी, म्हणजे डोळ्याचा नंबर चेक करायचा असेल तर आपल्याला मिड्रेसिसची पण गरज असते, सायक्लोप्लेजियाची गरज असते आणि हे दोन्ही कोणतं ड्रग दाखवतात? अँटीकोलिनर्जिक ड्रग. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण कोणत्या टेस्टिंगसाठी वापरतो? रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंगसाठी. आता अजून एक टेस्ट आहे फंडस्कोपी एक्झामिनेशन, त्यात आपण रेटायना चेक करतो, पाठीमागचा पडदा. तर फंडस्कोपी एक्झामिनेशन साठी फक्त मिड्रेसिस असलं तरी चालेल, म्हणजे सायक्लोप्लेजिया इफेक्ट असलाच पाहिजे असं काही नाही. फक्त मिड्रेसिस जरी आला इफेक्ट एखाद्या ड्रग, म्हणजे फंडस्कोपी एक्झामिनेशन मध्ये फंडस चांगलं एक्झामिन करण्यासाठी फक्त मिड्रेसिस इफेक्ट असणारा ड्रग आधी दिला तर चांगलं इफेक्ट चांगलं एक्झामिनेशन होतं. सायक्लोप्लेजियाची गरज नसते. मग फंडस्कोपी एक्झामिनेशन साठी फक्त मिड्रेटिक ऍक्शन वाला ड्रगची गरज आहे. मग आपल्याला मिड्रेसिस विथ नो सायक्लोप्लेजिया पाहिजे असेल तर आपण कोणता ड्रग यूज करणार? ऍड्रेनर्जिक. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ह्या MCQ, अँटीकोलिनर्जिक ड्रग वी प्रेफर्ड इन रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग व्हाईल ऍड्रेनर्जिक ड्रग वी प्रेफर्ड इन फंडस्कोपी. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग रिस्पॉन्स का यूज करतो आपण रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी आणि ऍड्रेनर्जिक ड्रग आपण फंडस्कोपी साठी का यूज करतो त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी वी रिक्वायर्ड मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया बोथ, and due to this reason before refractory error testing we administered anticholinergic drug in eye. For fundoscopy examination only mydriasis is required, no cycloplegia is required. So for fundoscopy examination before this examination we administered adrenergic drug topically in the eye. Okay. अँटीकोलिनर्जिक ड्रग लॅक्रिमेशन काय करतात? कमी करतात.
लॅक्रिमल ग्लँड वर M3 रिसेप्टर ब्लॉक करून. ऍड्रेनर्जिक रिसेप्टर लॅक्रिमल ग्लँड वर नाहीत, त्यामुळे लॅक्रिमेशन वर काही इफेक्ट असेल का ऍड्रेनर्जिक ड्रगचा? नाही. The anticholinergic drug responsible for decreased lacrimation while adrenergic drug have no effect on lacrimation. आता हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू हे दोन ग्रुप तुम्हाला माहित पाहिजे, कंपॅरिझन माहित पाहिजे. आता अँटीकोलिनर्जिक ड्रगचे एक्झाम्पल तुम्ही मला सांगा कोणते आपण टॉपिकली यूज करतो आय मध्ये, किंवा कोणते मिड्रॅटिक आणि सायक्लोप्लेजियासाठी आपण यूज करतो? ऍट्रोपिन तुम्ही सांगितलं, ट्रोपिकामाइड होमॅट्रोपिन, ट्रोपिकामाइड सायक्लोपेंटोलेट आणि ट्रोपिकामाइड. ॲड्रेनर्जिक ड्रगचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर फिनिलेफ्रिन. ऐकले तुम्ही फिनिलेफ्रिन आय ड्रॉप? फिनिलेफ्रिन. तर फिनिलेफ्रिन हा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे. ठीक आहे. तर आत्ताची जी स्लाइड आहे थोडी डिफिकल्ट आहे, परंतु आता बुक्स मध्ये मेन्शन असल्यामुळं मी तुमच्याशी डिस्कस केली आहे. ही जरी आठवलं नाही एक्झाम मध्ये तरी चालू शकतं. फक्त आयवर अँटीकोलिनर्जिक ड्रगचे इफेक्ट जरी आठवले तरी चालेल, कारण लॉंग क्वेश्चन मध्ये हे काही लिहायचं नाही तुम्हाला कंपॅरिझन. ठीक आहे. फक्त MCQ मध्ये आलं तर लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या आय रिलेटेड ऍक्शन मिड्रॅसिस, सायक्लोपेजिया, लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स आणि इन्क्रीज इंट्राऑक्युलर टेन्शन. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. उद्या आपला अँटीकोलिनर्जिक संपून जाईल. ओके, ओके समजलाय टॉपिक? येस सर